आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माई, सुंदरीला आपण इतक्या सहज सोडायचं का? आणि तो धनंजय तर सुखरूप घरी गेला। घरी गेला नाही, घालवलंय आपण त्याला। तेच माई, इतक्या सहजासहजी का जाऊ दिलं त्यांना? ते दोघंही मोकळे आहेत आणि ते काहीही करू शकतात। लक्षात येते ना माई? तुला काय वाटलं? या सगळ्याचा विचार मी केला नसेल? तुझ्या एवढूशा डोक्यात जे जे येतंय ते माझ्या या डोक्यात आलं नसेल? सध्या या ज्या जखमा आहेत त्या तेवढ्याच राहू दे, नवीन जखमा नको देऊया। त्या अशा भरत आल्या ना की परत घाव घालायचा, परत नव्याने जखम करायची। तो धनंजय आहे ना, धनंजय, आयुष्य बर्बाद आहे त्याचं। आता उरलेलं आयुष्य असंच फुरडत 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 काढेल तो। रात्री सुद्धा असं दचकून उठेल। आणि सुंदरीच्या बाबतीत तर एकदम भारी प्लॅन आहे आपल्याकडे। इथून उठून नवीन शहरात गेली, तिची घडी बसली की ती विस्कटायची। शांतपणे जगू द्यायचं नाही, मरण यातना देत देत त्यांना मारायचंय आपल्याला, कळलं? दुसऱ्या शहरात तिनं बस्तान बसवूच नाही, तिला बसवूच द्यायचं नाही। शक्य नाहीये ते। आदित्य, तू इथे असं न कळवता कसा आलास तू? आम्ही बोलावलं नव्हतं तुला। आणि सारखं सारखं इथे येत जाऊ नकोस, या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, कळतंय का तुला? तुमच्या इशाऱ्यावर नाचायला तुमचा गुलाम नाहीये मी। आपला शत्रू एके म्हणून हात मिळवणी केली आहे, म्हणून एकत्र काम करतोय आपण। आणि तसंही माईंची बोलायला आलोय, तुझ्याशी बोलायला आलो नाहीये। सो शांत शांत रहा, भांडू नका। आदित्य, तुला कळायला पाहिजे, तुझं इथे न कळवता येणं हे तुझ्यासाठी सुद्धा धोक्याचं आहे। प्लीज सांगून येत जा, आणि आता नसेल काही सांगायचं तर जा। मजा करायला नाही आलो मी, बातमी द्यायला आलो। नसेल ऐकायची तर सांगा मला। तुम्ही म्हणत होतात ना की सुंदरीला दुसऱ्या शहरात पाठवू म्हणजे तिला त्रास देता येईल, एकटं करता येईल। तर सुंदरीने ठरवलंय की ती ह्याच शहरात राहणार, आणि ह्याच शहरात कुठेतरी जागा सुद्धा बघितली आहे तिने। आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की सामान पॅक करा, सगळं पॅक करा, आपल्याला बंगला सोडायचा आणि तिकडे राहायला जायचंय। काय? कधी ठरलंय? सकाळी ठरलंय तिचं। हे तुम्हाला आत्ता सांगतोय? नाहीतर मग आता कधी सांगू? आजूबाजूला माणसं असतात आणि सुंदरीचं विशेष लक्ष असतं माझ्याकडे। मी काय करतोय, कुठे चाललोय, सगळं बघत असते ती। जसा वेळ मिळाला तसा निघून आलो इकडे तुम्हाला सांगायला। कुठे जाणार आहे सुंदरी तुम्हाला घेऊन? माहित नाही।